नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण बघत आहोत SSC, RRB, TCS व IBPS या कंपन्यांनी घेतलेल्या मॅथ या विषयाचे काही प्रश्न बघत आहोत. त्या प्रश्नाच्या सिरीजमधला हा 4था व्हिडिओ आहे. चला तर सुरू करूया. प्रश्न आहे, 800 मीटर लांबीची ट्रेन 78 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. जर ती 1 मिनिटामध्ये बोगदा पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे असे म्हटले आहे. तर अंतर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. तर हे अंतर किती देऊन आहे? 800 मीटर प्लस बोगद्याची त्याच्यामध्ये लांबी ॲड करायला लागेल, म्हणजे हे झालं टनल. बरोबर स्पीड किती देऊन आहे? 78 किलोमीटर प्रति तास. 78 किलोमीटर प्रति तासामध्ये आहे. तर याला आपल्याला काय मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून काय कशाने भाग द्यायचा? तर 5/18 आणि त्यानंतर 1 मिनिटामध्ये बोगदा पार होतो म्हणते. तर 1 मिनिट बरोबर किती सेकंद? 60 सेकंद. तर याला भाग द्या. साइन 3×18 साइन आहे 60, 3 दोन्ही 6, 3 6 18, 26 गुणिला 50 बरोबर 800 प्लस टनल इज इक्वल टू 26 गुणिला 50. तर किती होते हे? 0 सी 0, 6 पंच 30 सी 0, हातचे आले 3, 5 दोन्ही 10 आणि 13. टनल बरोबर 1300 मायनस 800. तर किती होईल? 1300 मायनस 800 बरोबर 500 मीटर. प्रश्नाचे उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर बी, 500 मीटरचा तो बोगदा राहील. समोरचा प्रश्न आहे, ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 26 सेकंदात पार करते, तर ट्रेनची लांबी किती आहे असं म्हटलं आहे. तर मागच्या प्रश्नानुसारच आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. तर यामध्ये अंतर किती आहे देऊन? अंतर आहे 250, हे झालं प्लॅटफॉर्मची लांबी, आणि आपल्याला काढायची काय आहे? ट्रेनची लांबी. ट्रेन बरोबर किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला काढायची कशा आहे? मीटर प्रति सेकंदमध्ये, म्हणून याला कन्वर्ट करायचं. कन्वर्ट करण्यासाठी किती भाग द्यायचा? गुणाकार करायचा 5/18 आणि याच्यामध्ये काय सेकंद ऑलरेडी देऊनच आहे, म्हणून कन्वर्ट करायची काही आवश्यकता नाही. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला मिनिटामध्ये होतं म्हणून कन्वर्ट केलं होतं आपण सेकंदामध्ये. तर याला सॉल्व करा. किती होईल? 18 2 36 18 3 54 18 चौक 72. तर किती झाले? 250 प्लस ट्रेन इज इक्वल टू 5 चौक 20 इंटू 26. तर किती होईल हे? ट्रेन बरोबर 26 दोन्ही 52, 520 मायनस 250. तर ट्रेन बरोबर किती? ट्रेनची लांबी किती होईल? 520 मधून 250 मायनस झाले किती होईल? 0 मधून 0 गेला 0, 12 मधून 5 गेले 7 आणि 4 मधून 2 गेले 2, 270 मीटर. ऑप्शन नंबर ए, 270 मीटर हे प्रश्नाचे उत्तर राहील. 270 मीटरची ती ट्रेन असेल. समोरचा प्रश्न आहे, उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 36% गुण मिळणे आवश्यक आहे. त्याला 130 गुण मिळाले आणि तो 14 गुणांनी नापास झाला, तर ती परीक्षा एकूण किती मार्काची होती असं म्हटलं आहे.
तर काय म्हणते 36 गुण मिळणे परीक्षेमध्ये आवश्यक आहे, पण त्याला किती मिळाले 130. आणि त्याच्यामध्ये जर 14 मार्क असते तर त्याला किती मिळाले असते 36%, आणि तो 36% मार्क घेऊन पास झाला असता. म्हणून 130 प्लस 14 बरोबर 36%. तर एकूण किती मार्काची होती म्हटलं तर 100% काढावं लागेल. तर हे किती होत आहे 130 प्लस 14 म्हणजे 144 बरोबर 36%. तर 100% बरोबर किती, तर याला भाग द्या, किती होईल 12×36, 12 वर्ग 144, 3×4 = 12, आणि हे 4 आहे तर हे गुणालामध्ये जाईल, जसं आपण असं करणार होतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 गुणिले 100 बरोबर 400 मार्काची ती परीक्षा होती. ऑप्शन नंबर डी. समोरचा प्रश्न आहे 240 मीटर लांबीची ट्रेन 24 सेकंदात एका खांबाला पार करते. 650 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल असं म्हटलं आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागेल, ट्रेनची सुरुवाती स्पीड काढावं लागेल, आणि त्यानंतर ट्रेन आणि प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनला प्लॅटफॉर्मची लांबी क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागला ते काढावं लागेल. सुरुवातीला काय काढायचं, डिस्टन्स बरोबर टाइम इंटू स्पीड. तर याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलं आहे 240 मीटर, पण किती सेकंदामध्ये पार करत आहे तर 24 सेकंदामध्ये, आणि किती स्पीड निघल मग इथं निघल स्पीड किती सेकंदामध्ये 24 × 24 हा 0, म्हणजे स्पीड बरोबर किती राहील 10 सेकंद, 10 मीटर प्रति सेकंदमध्ये. तर लांबी प्लॅटफॉर्मची लांबी पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, तर त्याला ट्रेनला 650 मीटरचा प्लॅटफॉर्म प्लस 240 मीटरची स्वतःची लांबी ही पार करण्यासाठी लागणारा वेळ हा कोण्या स्पीडने जाईल, ट्रेनची स्पीड आहे 10 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, म्हणून याला सॉल्व करा. आता काय येईल 50 आणि 40 90, 6 आणि 2 8, 890 भागीला 10 बरोबर ट्रेन टोटल टाइम. तर हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, उरले किती टाइम बरोबर 89 सेकंद. प्रश्नाचे उत्तर राहील ऑप्शन बी, 89 सेकंदमध्ये ती 650 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म क्रॉस करेल. समोरचा प्रश्न आहे ए हे बी पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, ज्याचे वय सी च्या दुप्पट आहे. जर ए बी सी चे वय एकूण 27 असेल तर बी चे वय किती आहे हे काढा असे म्हटले आहे. तर यामध्ये काय आहे ए बी आणि सी यांचे वेगवेगळे वय आहे. याच्यामध्ये आपण 2 प्रकारे सॉल्व करू शकतो वेगवेगळ्या किमती घेऊन. सुरुवातीला आपण काय म्हटलं आहे ज्याचे वय सी च्या दुप्पट आहे, म्हणजे सी ला जर एक्स घेतला तर याच्या दुप्पट कोण येईल बी येईल. कशाबद्दल बोलले आहे 2 पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, ज्याचे वय म्हणजे कोणाचे वय तर हे बी चे वय, बी चे वय सी च्या वयाच्या दुप्पट आहे. जे सी चे वय जर 1 वर्ष असेल तर बी चे वय किती राहील 2x राहील. आणि ए हे काय म्हटलं आहे 2 वर्षांनी मोठा आहे बी पेक्षा, तर बी जर 2x आहे तर हा 2 वर्षांनी मोठा आहे म्हणजे +2. याची बेरीज किती सांगितलं आहे टोटल वय 27 वर्ष, म्हणजे यांची तिघांची बेरीज केली तर किती 27 वर्षे आला पाहिजे. तर याला सॉल्व करू. हे अंक आहे तर अंक मायनसमध्ये करून घ्यायचं इकडे. तर x ची बेरीज करून घ्या, किती होत आहे 2x + 2x बरोबर 4x + 1x बरोबर 5x, 5x बरोबर 27 - 2 बरोबर x बरोबर किती होईल
हे जाईल इकडे भागाकारामध्ये आणि 27 भागीला 2, 27 - 2 बरोबर 25 भागीला 5. याला सॉल्व करा, किती होईल? 5 5 25. तर x बरोबर किती आहे? 5. तर x ही कशाची व्हॅल्यू आहे? c ची. आपल्याला कशाची विचारली आहे? b ची. म्हणून b ची काय घेतली आहे किंमत? 2x. म्हणून x बरोबर 5 असेल तर 2x बरोबर किती? 2x बरोबर 5 गुणिले 2 बरोबर 10 वर्ष. हे झालं 10 वर्ष वय. दुसऱ्या प्रकारे कसं सोडवता येईल? a, b आणि c. a ची व्हॅल्यू जर आपण काय म्हटलं आहे? b पेक्षा 2 वर्षांनी इथून जर सुरुवात केली तर b पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. जर b ला x घेतलं तर a ला किती घ्यावं लागेल? x + 2. याच्यापेक्षा हे 2 वर्षांनी मोठा आहे म्हणते ना. तर याच्यापैकी म्हणजे b पेक्षा c 2 वर्षाच्या दुप्पट आहे म्हणते. c पेक्षा b 2 वर्षांनी दुप्पट आहे. तर c हा काय असेल? b च्या निम्मा असेल, म्हणजे अर्धा असेल. तेव्हा हे दुप्पट राहील ना हा. म्हणून याची टोटल किती आपण जर बेरीज केली तर किती होईल? x + 2 + x + 1/2 बरोबर 27. तर हे अंक मायनस करून घ्या इकडे आणि याची बेरीज करा. तर हे किती होत आहे? x + x किती होईल? 2x + 1/2 बरोबर 27 - 2. तर याला सॉल्व करा, किती होत आहे? बेदोन्ही 4, 4x + 1x बरोबर किती होते? 5x बरोबर 25 भागीला 2 बरोबर 25. हा भागाकारामध्ये आहे 2, तर तिकडे जाईल गुणाकारामध्ये. म्हणून 5x बरोबर 25 गुणिले 2. त्याला सॉल्व करा. 5 5 25, 5 दोन्ही 10. तर x बरोबर किती होईल? 10 होईल. तर कोणी म्हणसाल x बरोबर इथे 5 आले आणि इथे x बरोबर 10 आले. तर आपण x ही डायरेक्ट आपण b ची व्हॅल्यू घेतली म्हणून इथे 10 आली आहे. तर आपल्याला कन्वर्ट करायची काय आवश्यकता नाही, कारण की आपण x ची व्हॅल्यू ऑलरेडी घेतली आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर राहील. इथे आपण x ची व्हॅल्यू घेतली होती पण हे c ची घेतली होती, त्यामुळे याला दुप्पट करावं लागलं. पण इथे डायरेक्ट आपण b ची व्हॅल्यूज घेतली, त्यामुळे xच हे उत्तर राहील. म्हणजे किती वर्ष? 10 वर्ष हे वय b चे राहील. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मित्रांना शेअर करा. धन्यवाद.